आज आम्ही निवेदन देतोय राष्ट्रपतींना आपल्या माध्यमातून आणि आमच्या निवेदनाची कर्जतमध्ये सुद्धा अनेक असे नीटचे विद्यार्थी आहेत. त्याचे विद्यार्थी इथं आलेले आहेत तर ज्यांना नीटच्या पेपरमध्ये इतका परिणाम झाला आहे का त्यांना स्लीपिंग पिल्स घ्याव्या लागतात. आणि कर्जतमधला जर आपण पाहिला हा आदिवासी तालुका आहे. अनेक शेतकऱ्यांची मुलं कुठेतरी आता प्रयत्न करतात का हजारो वर्षानंतर कोणतरी त्यांच्या कुटुंबात डॉक्टर होत आहे. अशा प्रकारच्या परीक्षा झाल्यानंतर जर त्यांचे मार्क्स कमी मागे झाल्यानंतर आयुष्यातून ते उठून जातात आणि मग कुठेतरी एक अकाउंटेबिलिटी आली पाहिजे. कारण मुलांना जर याचा फटका त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त जर होतोय ती जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे. आणि म्हणून आम्ही एक 7-8 मान्यांचंही निवेदन आज देतोय आणि आमच्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ आपण आमच्या विद्यार्थी संबंधित करावा अशी विनंती करतोय. नमस्कार, मी अर्जुन माली. मी एक नीटचा विद्यार्थी आहे. मी गेल्या 2023 पासून नीट देत आहे. 2023, 24 आणि 25 मी 3 वेळा नीट दिलेली आहे. पण गव्हर्मेंटच्या या पेपर लीकमुळं मला जो मानसिक त्रास झाला त्यामुळे मला 2023 पासून डिप्रेशन पिल्स हे खायला लागले आणि त्या डिप्रेशनमुळे माझा जो अभ्यासावरती परिणाम आहे तो खूप प्रमाणात जास्त व्हायला लागला. कारण ज्यावेळेस आपण डिप्रेशनमध्ये असतो त्यावेळी कोणत्याही प्रकारचा आपलं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. तो माझा एक नीटचा मी विद्यार्थी आहे त्यामुळे मी बोलत आहे. आणि विषय राहिला हा नीट आणि पेपर लीकचा मुद्द्याचा, तर हा मुद्दा माझा आणि दुसरं विद्यार्थ्यांचाच नाही, हा प्रत्येक पालकांचा एक सर्वसामान्य नागरिकांचा सुद्धा हा मुद्दा आहे. तर सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा या मोर्चांना सहभागी घ्या आणि दिल्लीमध्ये बसलेले आहेत जे सोनम वांगचुक सरांना त्यांनी 18 तारखेला 7:45 या सुमारे त्यांनी ज्या प्रकारे सफेद कपड्यामध्ये त्यांनी नेलं त्या गोष्टीचा मी निषेध करतो. आणि धर्मेंद्र प्रधान जे बसलेले आहेत वरती मंत्री, त्यांनी 20 दिवस झाले, 1 महिना झाला, पूर्ण अजूनपर्यंत त्या गोष्टीचा कोणत्याही प्रकारची अकाउंटेबिलिटी दिली नाही, कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलं नाही. तर मला त्यांना नम्र विनंती आहे, तुम्ही शिकलेलं नाही तर आम्हाला पण शिकून द्यायचं नाही असं तुमचा विचार असेल तर तुम्ही प्रत्यक्ष स्टेटमेंट द्या. तशी आमची सुज्ञ जनता आहे, ती जर आंदोलन करायला लागली तर ही लोकशाही आहे. तुम्हाला खुर्चीवरून पाडायला वेळ लागणार नाही, हा मी जाहीर आवाहन करतो. आणि विद्यार्थी म्हणून माझी ही भूमिका आहे की आज मला सुद्धा माझ्या घरातनं नव्हते सोडत. मी माझ्या वडिलांना खोटं सांगून आलेली आहे. खरं तर जे पालक त्यांच्या पोरांकडनं एक्सपेक्ट करतात की तुम्ही डॉक्टर इंजिनियर व्हावं, त्यांनी स्वप्न सोडून द्यावी. जर तुम्ही तुमच्या पोरांना नाही पाठवत असल्या गोष्टींना, जर तुम्ही त्यांना नाही सपोर्ट करत की ते त्यांचे आवाज उचलतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या पोराचं भविष्य चांगलं करणार असतील आणि जे लोक भविष्यासाठी लढत आहेत जर तुम्ही त्यांना सपोर्ट करणार नाही तर सर्वात मोठी चुकी म्हणजे ही समाजाची आहे. त्याच्यानंतर खूप जण सोशल मीडियावर असं बोलतात की एवढे वर्ष झाले की तुम्ही झोपलेले होते का, जी एवढे वर्ष झाले जे पेपर लीक होत आहेत त्यासाठी, आणि आज सोनम वांगचुक सर का बोलत आहेत एवढे वर्ष ते झोपलेले आहेत का? आपण सगळे झोपलेलो होतो, पण आज हे जे सगळं आपल्या डोळ्यासमोर होत आहे, जर आपले डोळे उघडले आहेत आणि अजूनही जे लोक हे बोलत आहेत ते अजूनही त्यांचे डोळे उघडले नाही आहेत, तर मग तुम्ही जर सपोर्ट नाही करत तुमचा हा पण हक्क नाही बनत आहे की तुम्ही त्यांना निषेध कराल किंवा तुम्ही त्यांना चुकीचं बोलाल की ते काहीतरी असं करतायत किंवा ते अटेन्शन सीक करतायत. आणि आज सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये फक्त आमच्यासारख्या जनरेशनला ॲक्च्युअल सिच्युएशन काय चालू आहे दिल्लीला जंतर मंतरला ते फक्त आम्हाला माहिती होती. जेव्हा सोनम वांगचुक सरांना ते घेऊन गेले परवा दिवशी, त्याच्यानंतरच फक्त रिपोर्टर्सनी मोठ्या न्यूज चॅनल्सवरती जे विकलेले आहेत इन शॉर्ट माझ्या भाषेत, तेव्हा त्यांनी दाखवलं त्यांचा TRT की गव्हर्नमेंटवाल्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. जर एवढाच तुमचा रिस्पेक्टफुल वे असेल एखाद्या प्रचारावर बसलेला किंवा एखादा जो काय म्हणतात त्याला प्रोटेस्टवर बसलेल्या माणसाला तुम्ही हॉस्पिटलला घेऊन जाणार आहेत, तुम्ही त्याचे वायटल्स पण दाखवत नाहीत त्यांच्या वाईफला, तर आम्हाला क्लिअरपणे कळतं आहे की तुम्हाला जो हा 20 जुलैला जो मार्च होणार होता संसदकडे तो तुम्हाला कसा तरी थांबवायचा होता. आणि मग असे एका काकांनी सांगितलं की आता तिथे लाठीचार्ज झालेला आहे. तर मग माझं असं म्हणणं आहे की पोलीस जे लोक शपथ घेतात की तुम्ही पब्लिक सर्वंट आहात आणि तुम्ही पब्लिकलाच मारायला जातात, तर माझं असं म्हणणं आहे की केवल मोमबत्तियां जलाने से इस देश का कानून ना अंधेरे से बाहर आएगा, कुर्सियों पर बैठे उन छोटी नीच सोच वालों से ये देश का युवा क्या ही सीख पाएगा. धन्यवाद. आज कर्जत तालुक्यातील हजारो विद्यार्थी व पालकांच्या वतीने आज आम्ही मान्य राष्ट्रपती यांना तहसीलदार साहेब कर्जत यांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे. आज आपण पाहिलं असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला असतील, पुरुष असतील, विद्यार्थी असतील, अनेक अशा विद्यार्थी मुलं मुली या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आपण पाहिलं असेल
गेल्या 30-31 दिवसापासून जे जंतर मंतरवर सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांचं जे आंदोलन सुरू आहे, त्या नीटच्या परीक्षेमध्ये जे पेपरफुटीमध्ये ज्याचा फटका अनेक हजारो लाखो मुलांना जो पट बसलेला आहे, त्याच्यामध्ये 20 मुलांनी त्याच्यामध्ये आत्महत्या केलेली आहे. तर ह्या संदर्भात धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला पाहिजे. याच्यामध्ये कुठंतरी एक सिस्टीम आली पाहिजे, कारण ज्या पद्धतीने जर त्यांना मार्क्स कमी पडल्यानंतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, तशाच प्रकारे जर या खात्यामध्ये जर पेपरफुटी जर झाली, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लीक जर झालं, त्याची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे. आणि ती जबाबदारी म्हणून कुणी तर धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी घेऊन नैतिकदृष्ट्या त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि आज तिथं पाहिलं असं 18 तारखेला ज्या पद्धतीने तिथल्या सोनम वांगचूक यांना जे उचलण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये हे पूर्णपणे संविधानिक अधिकाराचं उल्लंघन आहे. आणि ह्याच्या पुढं कुठल्याही प्रकारे देशभरामध्ये जी लोक आंदोलनं करत आहेत, त्यांना अशा प्रकारे त्यांचं आंदोलन चिरडण्याचं किंवा त्यांना अशा प्रकारे प्रेशराईज करण्याचं कुठल्याही प्रकारची व्यवस्था केली नाही पाहिजे. आज तुम्ही पाहिलं असेल का 20 तारखेला लोकशाहीमधला मोर्चे, आंदोलनं, धरणे आणि निषेध करणं हे लोकशाहीचे अंग आहेत, जे लोकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण गेले अनेक वर्ष करीत आलेलो आहेत. परंतु आज तिथल्या ज्या मुलांच्या जीवितावर आपण देशाचं स्वप्न रंगवतो आहे, त्या मुलांच्यावर लाठीमार केलेला आहे, त्याचासुद्धा आम्ही या घटनेचा निषेध करतो आहे. आणि हे सर्व करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. भविष्यामध्ये तिथलं जंतर मंतरवरचं आंदोलन जर समजा उद्या वाढलं, तर कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये धरणे आंदोलन असेल तर धरणे आंदोलन असेल, उपोषण असेल, मोर्चे असतील, अशा प्रकारचा आम्ही तो पवित्रा घेणार आहोत. आज व्हेरी शॉर्ट नोट्सवर सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये इथले पालक आणि विद्यार्थी इथे हजर झालेले आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही आज जंतर मंतरवर काय होतं आहे त्याच्यामध्ये किती त्याच्यामध्ये सरकार प्रतिसाद देत आहे आणि त्याच्यानंतर जर हे आंदोलन जर वाढलं तर कर्जतमधून नक्कीच त्याच प्रकारचं आंदोलन छेडलं जाईल.